राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपासून नवा अध्याय. सुनेत्रा पवार पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष, तर वरळी डोम मधील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक विचार, एक परिवार. पक्षाचं अध्यक्षपद ही माझ्यासाठी जबाबदारी. संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण निष्ठेनं काम करेन. सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. तर दादांवर बोलताना सुनेत्रा पवार भाऊक. अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का? गुन्हेगारी कृत्य घडलंय का हे तपासामध्ये उद्देश. सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासामध्ये अनेक पुरावे समोर आलेत. हे घातपात किंवा कट आहे का या दृष्टीनं तपास सुरू. सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक वक्तव्य. दादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक. बारामती पोलीस ठाण्यामध्ये 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. एफआयआर घेण्यास नकार दिल्यामुळे रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद. झारखंडमधील रेड बर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्यावर तातडीनं कारवाई झाली. पुण्यातल्या कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही? रोहित पवारांचा सवाल. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घेतला. सगळं तुम्ही करायचे आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावे दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. टिपू सुलतानने 75,000 हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला. शिवरायांइतका टिपू मोठा यावर आमचा आक्षेप. आक्रमणकारांना हिरो मानणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. निधीसह विधिमंडळात समान संधी मिळावी. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांची निर्दोष मुक्तता. सत्र न्यायालयाचा निर्णय. किरीट सोमय्या निकालाविरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार. पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. स्पष्ट बहुमत असल्यामुळे इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नाही, अशी भूमिका. सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी. रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता. तर निर्णय होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना आदेश. मालेगाव महापालिका कार्यालयातील नमाज पठण प्रकरणी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक. लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली. कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2-3 बैठका संपन्न. सूत्रांची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. धनंजय देशमुखांची माहिती. काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यामुळे नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. दिल्लीमधील एआय समिटमध्ये आंदोलन करणारे कार्यकर्ते अटकेत. त्याच्या अटकेच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन्स विरुद्ध दुसरा गुन्हा दाखल. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून सीबीआयची कारवाई. 2,220 कोटींच्या कर्जातील कथित अपहार आणि फसवणूक एफआयआरमध्ये नमूद. मोकाट वळूच्या हल्ल्यामध्ये जखमी वृद्धेची मृत्यूशी झुंज. हल्ल्यामध्ये महिलेच्या मेंदू आणि बरगड्यांना गंभीर इजा. महिना उलटला तरी शुद्ध हरपलेलीच. घटनेनंतर मनपाकडनं शहरामध्ये वळू पकडण्याची मोहीम सुरू.